हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. बघा, लास्ट टाइम आपण मराठीचा हा लेसन इथे बघितला होता, गणेशोत्सव काल आणि आज. ठीक आहे, हा लेसन आपण मागच्या व्हिडिओमध्ये इथे बघितलेला आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या लेसनवरील जी प्रश्न उत्तरे आहेत, म्हणजे क्वेश्चन आन्सर्स, त्याचा जो स्वाध्याय आहे तो इथे सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न आहे, गणेशोत्सवाची सुरुवात कोणी व कोणत्या उद्देशाने केली. हा जो प्रश्न आहे, आता यामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहे की गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली. उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर लिहिताना आपण लिहिणार आहोत की गणेशोत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळकांनी केली. आणि कोणत्या उद्देशाने केली तर बघा, भारतीयांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी, त्यांना एकत्र आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवास प्रारंभ केला. ठीक आहे, या पद्धतीने आपण उत्तर लिहिणार आहोत. पुढचा प्रश्न आहे की कोणते ऐतिहासिक पाऊल होते. बघा की इंग्रजांनी जमावबंद, लोकसंघटन, राजकीय बैठकांना विरोध दर्शविला होता. मात्र इंग्रज धार्मिक कार्यात हस्तक्षेप करत नव्हते, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवास प्रारंभ केला. म्हणजे गणेश उत्सव, सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास ठरवले आणि त्याची जी स्थापना जी केली गणेश उत्सवाची, तेच ऐतिहासिक पाऊल होते. पुढचा प्रश्न आहे की गणेश उत्सव हा सर्वांना आवडणारा उत्सव का आहे. बघा की यामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व जात, धर्म व पंथाचे लोक एकत्र येतात, हा सण साजरा करतात, म्हणून सर्वांना गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात आवडतो. ठीक आहे, बघा. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की गणेशाचे विसर्जन कसे करतात. आता गणेश उत्सव साजरा करताना गणेशाची स्थापना केल्यापासून तर 8 दिवस गणपतीचं पूजा अर्चा चालते आणि शेवटच्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं. म्हणजे 10व्या दिवशी विसर्जन केलं जातं. आता त्याचे विसर्जन कसे करतात की 10 दिवसांच्या आराधनेनंतर गणेशाचे विसर्जन नदी अथवा तलावामध्ये केले जाते आणि पुढील वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. ठीक आहे, या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. त्यामध्ये बघा, पहिला आहे बघा सुरू. सुरूच्या विरुद्ध काय येतं, बंद. आनंद, आनंदाच्या विरुद्ध येतं दुःख. तिसरा आहे घरात. घराच्या विरुद्ध काय येतं, दारात. आणि होती, होतीच्या विरुद्ध येतं नव्हती. ठीक आहे, त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. बघा, आता इथे उत्तरं दिलेली आहेत बघा एका ब्रॅकेटमध्ये, आणि आपल्याला ती उत्तरं कुठे लिहायची आहे ते शोधून आपल्याला लिहायची आहेत. 10 दिवसांच्या पूजेनंतर गणपतीचे काय केले जाते, विसर्जन करतात. तर विसर्जन शब्द इथे बघून लिहायचा आहे. ठीक आहे, पुढचा आहे की टिंबटिंब भारतीय संस्कृतीत आद्य स्थान आहे. कशाला आहे, गणपतीला. गणपतीला भारतीय संस्कृतीत आद्य स्थान आहे. तिसरा आहे गणेशोत्सव टिंबटिंब मोठ्या सर्वांना आवडणारा सण आहे. जे लहान आणि मोठ्या सर्वांना आवडणारा सण आहे. आणि चौथा आहे की गणपतीला दुर्वा, मोदक, लाल फुले फार आवडतात. मोदक शब्द इथं आहे, तो बघून इथे लिहायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न उत्तरे बघितलेली आहेत. त्यानंतर पुढचा यामधील प्रश्न आहे तो प्रकल्पाचा आहे, म्हणजे प्रोजेक्टचा आहे की आपल्याला माझा आवडता सण हा निबंध इथे लिहायचा आहे. किमान 8 ते 10 ओळी असा हा सण इथे लिहायचा आहे. तर तुम्हाला जो आवडतो तो सण इथे लिहायचा आहे. आणि त्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये त्या सणाचं इथे एक चित्र चिटकवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, जर गणेशोत्सव आवडतो तर गणेशोत्सवाचं चित्र चिटकवायचं आहे. जर तुम्हाला दिवाळी आवडते तर दिवाळीचंही तुम्ही लिहू शकता, दिवाळीचं चित्र चिटकवू शकता. होळी असेल तर होळीचं चित्र चिटकवू शकता. अशा पद्धतीने आपला आवडता सण असा हा निबंध इथे लिहायचा आहे. अशा प्रकारचे अनेक आवडत्या सणाची व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता की एसे रायटिंगमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश अशा त्यामध्ये तिन्ही लँग्वेजमध्ये खूप सारे असे निबंध आहेत. त्यामधूनही तुम्ही तुमचा आवडता सणाचा निबंध तिथून देखील घेऊ शकता.
ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.